लागणार आहे का वातावरण होई पण बसणार आपण इथं बसणार असं तर सांगा आम्हाला उद्योगच नाही काय दुसरं आम्ही जाणार पण नाही आम्हाला आमच्या गोष्टी कारण मला असं कळतंय जी बॉडी बदली झाली आहे यांच्या मुलाची बॉडी तिकडे गेलेली आहे त्या बॉडीचा काहीतरी आमचे संस्कार असं केला असं कळतंय मला बरोबर ना तुमचं बोला की बोला आता यांच्याकडे जी बॉडी आहे यांनी तशी ठेवलेली आहे आता याच्यावरती पर्याय काय करायचा पहिल्यांदा ते बॉडीचं पोस्टमॉर्टम करणारे किंवा हँडओव्हर करणारे कोण आहेत ना त्यांना पहिल्यांदा ताब्यात घ्या हे दोघं जण कोण पळून गेले त्यांना पहिल्यांदा ताब्यात घ्या या लोकांना न्याय कसा देता येईल याची काळजी घ्या तुम्ही नेमकं काय मार्ग काढणार सांगा परिणाम झालाय त्या पोराचा स्वतः मारून घ्यायला लागले सर ते म्हणत होते आमची मावशी वगैरे 4 माणसं आमची घरातली वयस्कर बाबा नाही येणं तोंड तरी दाखवायचं पोस्टमॉर्टम जरी कळलं असतं आणि काय झालं माहितीये का ही माणसं आमच्या आधी आलेली होती त्यांनी काय केलं की दोघं जण आतमध्ये जी होती तो लगेच काय म्हणला ही आमची बॉडी ती घेऊन गेली आणि ती परत नंतर आमची बॉडी आम्ही गेलो आणि म्हणलं उघडून दाखवा तो म्हणला नाही 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 उघडून बिघडून नाही एकच बॉडी ही तुमची बॉडी ही गेली ॲम्ब्युलन्स आमची वाईमध्ये पोचल्यावर दारात बॉडी काढली सगळ्यांना तोंड दाखवून तुम्ही उघडलं तर ऐका की 52 वर्षाच्या म्हाताऱ्याची बॉडी आम्हाला दिली आमची बॉडी 25 वर्ष ऐक ती झालं आमची बॉडी इथं आली त्या माणसाला सुद्धा इथं बोलवलं मी त्या माणसाला विचारलं की तुम्ही बॉडी घेऊन गेला तुम्हाला तोंड दाखवलेलं का तो म्हणला तोंड नव्हतं दाखवलं फक्त इथनं बघतो ही डोळ्याचं इथलं उघडलं तिथं पाठी लिहिलेली दिसली मी म्हणलं आमची बॉडी म्हणून आम्ही घेऊन गेलो त्यांनी ऐक की तर त्यांनी तिकडे नेऊन अंत्यसंस्कार केला नंतर ती दोघं जण मॅडम इथं आले त्याला घेऊन आले तर ते मॅडम मला काय म्हणली ह्याने आम्हाला लिहून दिले की ती बॉडीचा अंत्यसंस्कार केलाय ती बॉडी आमचीच आहे म्हणजे त्याचीच बॉडी आहे म्हणून आणि इथली बॉडी त्याला दाखवायला आतमध्ये नेलो ती बॉडी उघडून दाखवल्या म्हणते अहो नाही ही बॉडी आमची आहे ही काय मग ही पण बॉडी त्याची ती पण बॉडी त्याची मग किती बॉडी त्याच्यावरती तुम्ही बॉडी आम्ही बॉडी जमा केली आम्ही बॉडी 8 दिवस झालं पोरग सिव्हिल मध्ये 8 दिवस झालं बिना अन्न पाण्याचं बॉडी काढल्यानंतर तो नाही म्हणले इथं नाही बघायचं आम्ही आतमध्ये जातो त्यांनी आम्हाला आत घेतलं नाही म्हणजे फिरची बसली आता आत येऊ नका गाण होती फिरची तरी बॉडी आणली डायरेक्ट ॲम्ब्युलन्स तिथं माणसं वेटिंगवर आहेत की कधी आम्हाला वाजलेत किती बॉडी ती झाली कधी मयत आता वाजलेत किती रात्री 1 वाजता झाले आणि मुलाच्या आईच्या डोक्यावर तर परिणाम झालाय ती बोलत बसली कपड्यांसोबत मुलाच्या कपड्यांसोबत बोलत बसली झाली तिथं जीव झाला नाही